मित्रांनो, काल नागपूरचा महामार्ग ठप्प झाला कारण बच्चू कडूंनी आपली ताकद दाखवली। जरांगेंवरती तो प्रयोग झाला, तोच प्रयोग आता बच्चू कडूंवर करण्यात आला। हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले होते, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन गुंडाळा। त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली, पण बच्चू कडूंनी देखील स्पष्ट सांगितलं होतं, आम्ही मागे हटणार नाही। 2 मंत्री घटनास्थळी पोहोचले होते, पण दोघांपैकी एकाने सुद्धा मुख्यमंत्र्यांना फोन लावायला कोणीच तयार नव्हतं। शेवटी एका कोपऱ्यातून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आणि सांगण्यात आलं मुंबईतील बैठक होईल आणि तिथं तोडगा निघेल। पण बच्चू कडूंनी देखील ठामपणे सांगितलं, तोपर्यंत आम्ही इथून हलणारच नाही। बच्चू कडूंनी सांगितलं होतं, आंदोलन सुरूच राहील, फक्त रस्ते मोकळे करा। असा त्याट इशारा त्यांनी दिला की आमच्या मागण्या जर मान्य झाल्यात नाही तर उद्या रेल्वे बंद होईल, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आणि देश बंद करायची ताकद सुद्धा आमच्यात आहे। या सगळ्या घडामोडीत राजू शेट्टी बच्चू कडूंच्या पाठीशी उभे राहिले। मनोज जरांगे स्वतः आंदोलन स्थळी पोहोचले, त्यामुळे बच्चू कडूंना पाठिंबा दिला असं सांगितलं। आणि जरांगे पाटील म्हणाले, लढा शांततेत चालू ठेवा, पण मागे हटू नका। आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जरांगे आणि बच्चू कडू एकत्र आलेत। हा संगम सरकारसाठी मोठं आव्हान तयार करू शकतो, कारण आता हे आंदोलन केवळ एका नेत्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालं आहे। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे, आपल्या तहसील कार्यालयात जा, कर्जमाफीसाठी निवेदन द्या। काल नागपूरपर्यंत हजारो ट्रॅक्टर आले होते। ऊन, पाऊस, वारा काही न बघता शेतकरी मात्र 500 किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचले। जर अशीच परिस्थिती उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली तर कोणतीही सत्ता शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही। फडणवीस सरकारसाठी हे आंदोलन हाताळणं कठीण जाईल। मित्रांनो, बच्चू कडू असो किंवा मनोज जरांगे, हे आंदोलन जनतेच्या न्यायासाठी आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा एक शेअर प्रत्येक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकतो। ज्या पद्धतीने सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत, खरंच त्या पद्धतीने आता कारवाई होईल का? देवेंद्र फडणवीस काय हालचाली करतात याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। मित्रांनो, तुम्हाला जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि अशाच राजकीय आणि थेट माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।